पुराण काळात अंगध्वज नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा प्रजाहितदक्ष होता. एकदा हा राजा लोकांना त्रास देणारी क्रूर पशूंच्या शिकारीसाठी आपल्या सैन्याला बरोबर घेऊन वनात गेला आणि शिकारी करू लागला. दिवसभर त्या राजाने शिकारी केली आणि लोकांना त्रास देत असलेल्या क्रूर पशूंच्या शिकारी केला आणि संध्याकाळीच्या समयी आपल्या राजधानीला येत होता. विश्रांतीसाठी एका वटवृक्षाच्या खाली सावलीत बसला विश्रांती घेत होता. त्याच वटवृक्षाच्या दुसऱ्या बाजूला गोपालक लोक एकत्रित येऊन श्रद्धा भक्तीने छोट्यापणाने तरी सत्यनारायणाची महापूजा करत होते. राजा हे सर्व पाहूनसुद्धा तिथे गेला नाही आणि भगवंताला नमस्कारसुद्धा केला नाही. तरीसुद्धा गोपालकांनी श्रद्धा भक्तिपूर्वक सत्यदेवाची पूजा परिपूर्ण केली आणि नंतर पूजा समाप्तीच्या समयी सत्यदेवाचा प्रसाद ह्या राज्याचा पहिला प्रजा आहे हा मान राखून राजाच्या पुढे आणून ठेवला. हे महाराजा, आम्ही सत्यदेवाचा पूजन केलेलं आहे, हे घ्या प्रसाद, असे विनंती करू लागले. तेव्हा राजा बोलू लागला की हे गोपालकांनो, तुमच्या हा छोटा द्रोणातला प्रसाद मला नको आहे आणि त्याची जरुरीसुद्धा मला नाही आहे. आमचा प्रसाद तर पंचभक्ष्याने भरलेला असतो. तुमची ही छोटी पूजा, 1-2 केळे काम बांधलेले, 2-4 फुलं वाहिलेली पूजा अत्यंत कनिष्ठ आहे, असं सांगून राजाने प्रसाद टाकून दिला. अन्नाला झालेला अपमान भगवंताने सहन केला नाही. त्या राजाची संतती, संपत्ती, राजधानी सर्व नाश पावलेली आहे असे भगवंताने त्या राजाला आपल्या मायेने दाखवून दिले. सत्यदेवाचा आणि गोपालकांचा आणि विशेष करून सत्यदेवाचा प्रसादाचा अपमान करून तो महाराजा आपल्या राजधानीत जाऊ लागला. जेव्हा आपली राजधानी जवळ आली तेव्हा सर्व संपत्ती नाश पावलेली आहे असे त्या राजाला दिसले आणि तो आश्चर्यचकित होऊन मूर्छा येऊन जमिनीवर पडला. हा काय चमत्कार आहे? आम्ही सकाळी तर शिकारीसाठी गेलो होतो तेव्हा सर्व संपत्ती, आपली राजधानी सगळी होती. संध्याकाळपर्यंत असे काय झाले असे आत्मावलोकन केले असता तेव्हा मंत्रींनी सांगितलं की हे महाराजांनो, तुम्ही सत्यदेवाचा प्रसाद टाकून दिलेला आहे. अन्नपूर्णेश्वरीचा अपमान भगवान सहन करणार नाही. म्हणून आम्ही कुठे सत्यदेवाला अपमान केला होता तिथेच जाऊया आणि देवाकडे क्षमा याचना करूया, तेव्हा आपलं मनोरथ परिपूर्ण होईल, असे मंत्रींनी सांगितले. तेव्हा महाराजा ह्या मंत्रींच्या वचनावर विश्वास ठेवला आणि परत येऊन गोपालकांच्या जवळ आला. राजा परत वटवृक्षाच्या जवळ आला तेव्हा गोपालक लोक एकत्रित येऊन भजन नृत्यादिकांमध्ये मग्न झाले होते. राजासुद्धा त्या गोपालकांच्या सहित सत्यदेवाचा गुणगान करू लागला आणि शेवटी क्षमा याचना करू लागला. हे भगवंता, माझ्याकडून अन्नपूर्णेश्वरीचा अपमान झालेला आहे. मी प्रसाद टाकून दिलेला आहे. मला तुम्ही क्षमा करा. माझ्या अहंकाराला तुम्ही नष्ट करा. माझ्याकडून झालेला घोर अपराध अक्षम्य आहे. तुम्ही मला क्षमा द्या, असे विनंती करू लागला. तेव्हा या राजाच्या क्षमायाचनेला भगवान संतुष्ट झाले आणि भगवंतानी त्या महाराजाला इच्छित वर दिले आणि अदृश्य झाले. राजाने देवाकडे क्षमायाचना करून भयभक्तीने प्रसाद स्वीकार केला आणि आजपासून केव्हाही सत्यदेवाचा प्रसाद टाकून देणार नाही आणि कुठेही जाताना देवाच्या समोर मी वर आणि तो खाली असं भेदभाव करणार नाही, असे त्याने सांगितले आणि आपल्या मंत्रिमंडळींना घेऊन आपल्या नगरात गेला. तेव्हा सर्व संपत्ती आधीच्या सारखीच आहे असे त्या महाराजाला दिसले.
हे सर्व सत्यदेवाच्या कृपेने मला मिळाले. अशा भक्तीने त्या महाराजाने सुद्धा प्रत्येक महिन्याला हे सत्यदेवाचे पूजन करून शेवटी वैकुंठ लोकी गेला. इथे श्री सत्यदेवाच्या कथेचा 5वा अध्याय समाप्त होतो.